तालुक्यामध्ये आणि या 4 तालुक्यांमध्ये या महावितरणने सक्तीचे स्मार्ट मीटर बसवणे सुरू केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी ज्या ग्राहकांना हे स्मार्ट मीटर बसवले त्यांना आवाजवी बिल येत आहे. कुणाला 15,000, कुणाला 20,000, 25,000, 50,000 रुपयापर्यंत बिल येत आहे. या ग्राहकांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या तालुक्याचे आमदार गुलाबराव पाटील हे सुद्धा या स्मार्ट मीटरच्या आवाजवी बिलपासून सुटले नाहीत. त्यांनी एका सभेमध्ये सांगितलं की मला 5,000 बिल यायचं, आता मला 20,000 बिल आलेलं आहे. म्हणजे जेव्हा पालकमंत्र्याच्या घरी असणारे मीटर हे आवाजवी फिरतं तर या सामान्य लोकांचं काय होणार? सामान्य लोकांचं बिल सुद्धा अशाच प्रकारे आलेलं आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेमध्ये सांगतात की स्मार्ट मीटर हे बसवणे सक्तीचे नाही. ज्यांनी संमती दिली, ज्यांनी हो म्हटलं त्यांच्याच घरी हे मीटर बसवले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा मंत्री स्वतः यांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये शिवसेनेचे आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलेलं आहे. या ठिकाणी कार्यकारी अभियंता असतील, उपकार्यकारी अभियंता असतील, यांना सांगणं आहे की सक्तीचे मीटर बसवायचे नाही आणि बसवण्यात आल्यास आम्ही बसवू देणार नाही. आम्ही त्या ठिकाणी गावामध्ये असेल, खेड्यामध्ये असेल, आम्ही त्याला विरोध करणार. मग आमच्या अंगावर केसेस झाल्या तरी चालतील, परंतु MSEBचे मनमानी आणि दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही आणि हे सक्तीचे मीटर बसवणं बंद केलं पाहिजे अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आणि संबंध नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. फॉर्म भरून त्यांनी अर्ज भरून या ठिकाणी आणलेले आहेत आणि ते आम्ही साहेबांना या ठिकाणी देणार आहोत. आणि जर हे तुम्ही थांबवलं नाही तर याच्या पुढे तीव्र आंदोलन शिवसेना मार्फत केलं जाईल.